नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण पुन्हा एकदा जाकी 9218 या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर आपण पाणी दिलेले आहे. 30, 35, 40 दिवसाचा हरभरा असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला पाणी दिलेले आहे. कारण की तोच कालावधी होतो. फुलाची वाढ झाली पाहिजे, फुल धरून वाढला पाहिजे आणि हरभरा जर वाढला नाही तर उत्पादनात नक्की घट येईल. तर पाणी दिल्यानंतर फवारणी कोणती करावी? तर आपण याच विषयावर आज व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे आपला. तर चला तर सुरू करूया. व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा माझा चना आहे जाकी 9218. आज या हरभऱ्याला 47 दिवसाचा कालावधी पूर्ण होतो आणि पूर्ण सुया आपला झाकलेला आहे. बघा, 15 इंचीचा सुया आहे. आपण पेरणी केली होती एकरी 30 किलो आणि 12-32 एकरी एक बॅग खत दिलेलं आहे. बघा, आता ज्या शेतकऱ्यांनी तिसरं पाणी दिलेलं असेल किंवा दुसरं पाणी दिलेलं असेल, कारण की प्रत्येक शेतकऱ्यांचे नियोजन वेगवेगळे आहे आणि जमिनीनुसार शेतकरी आपलं नियोजन करत असतो हरभऱ्या पिकाचं. तर ज्या शेतकऱ्यांनी दुसरं किंवा तिसरं पाणी दिलेलं असेल 30, 35, 40, 45 या कालावधीमध्ये, तर पाणी दिल्यानंतर फवारणी कोणती करावी? बघा, फवारणी फार महत्त्वाचा भाग आहे. आता फवारणी पाणी देतो आपण, पाणी दिल्यानंतर फवारणी आवश्यक आहे. का? पाणी दिल्यानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि फूल लेट येते थोडं, कारण की पाणी दिल्यानंतर वाढ होते हरभऱ्याची. तर असा फरक पडू नये तर त्यासाठी आपण बुरशीसाठी आहे टिल्ट आणि वाढीसाठी हरभऱ्याला कळी येण्यासाठी आहे इसाबियान आणि फूल गड नाही व्हावं, फूल लवकर कन्वर्ट व्हावं घाट्यामध्ये इथं आहे 1261 भरणीसही मदत करील घाटे. आणि अळी नाशकासाठी आपण फवारणी इमॅमॅक्टिन, वोल्जाईट अशी 4 कंटेन घेऊन आपण फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो. नक्कीच याचा फायदा आपल्याला दिसणार हरभरा पिकामध्ये. तर आता आहे फुलाचा आकार बघा, फुलाचा आकारही मोठा आहे. हे बघा, आहे फुलाचा आकार मोठा आहे आणि घाटा पण मोठा लागणार. आणि या 47 दिवसाच्या कालावधीमध्ये आपली हरभऱ्याची वाढ व्यवस्थित झाली आहे. जास्त मोठा नाही, जास्त लहानही नाही आहे. जितली वाढ अपेक्षित आहे तितली वाढ आहे. आता अशीच वाढ, याच्यापेक्षा हरभरा वाढणार, याच्या डबलनं हरभरा वाढ होईल. तर तुम्हाला हा हरभरा कसा वाटला शेतकरी मित्रांनो? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आपला हा जाकी 9218 हरभरा आहे, पूर्ण सोया झाकलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की आता 8 दिवसात आपला पूर्ण सोया झाकून जाणार. जिथे ओलीत गेलाय तिथला सुया झाकलेला आहे आणि समोर ओलीत जायचं आहे अजून, तिथे सुया झाकलेला नाही. का नाही? कारण की ओल कमी पडत आहे. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, आपण ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेले आहे आणि फवारणी केलेली आहे, फूल एका दमाने येणार नाही. पहिले वाढ होईल हरभऱ्याची. जोपर्यंत भरपूर ओलावा आहे तोपर्यंत वाढ होणार आणि थोडा ओलावा कमी झाला की आपल्याला फूल दिसणार शेतकरी मित्रांनो. फूल प्रचंड दिसणार, फुलच फुल दिसणार 60-65 दिवसाच्या कालावधीमध्ये. आणि त्याच्यात जमिनीचाही फरक पडेल. काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये लवकर, काही प्लॉटमध्ये लवकर फुल दिसणार आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन ओल धरून ठेवते भरपूर जास्त कालावधीपर्यंत, फूल थोडं उशिरा दिसणार शेतकरी मित्रांनो. हा पण जमिनीचा फरक पडतो, कारण की फूल यालाही तडण पाहिजे हरभऱ्याला. आता पाणी दिल्याबरोबर तुम्हाला लक्षातच येईल हरभरा वाढीला सुटतो. बघा हरभरा कसा वाढलेला आहे. हरभऱ्यानं दिवसेंदिवस नवती काढत आहे हरभरा आणि फूल घेऊन वाढत आहे. बघा, हे बघा, हे बघा. आता इथे घाटा पण लागेल. हे बघा, इथे घाटा लागणारच आहे. आता आपल्याला 50 ते 55 कालावधी आपल्या हरभऱ्याला झाला की आपल्याला क्वचितच घाटे पण दिसणार. फूल बघा किती
निकोप फूल आहे, निरोगी फूल आहे बघा. मोठं फूल आहे. मोठं फूल असलं की एका घाट्यामध्ये 2 दाणे येतात आणि 2 दाणे जर आले आपल्या उत्पादनामध्ये नक्की भर होते शेतकरी मित्रांनो. फुलाचा आकार मोठाच पाहिजे आणि हिसाबियान आपण जर हिसाबियान फवारतो त्या औषधी फुलाचा आकार मोठा होतो, कडी मोठी लागते. आणि आपण 12-100 खत त्याला थोडं सपोर्ट, गड होणार नाही. आणि वातावरण जर थोडंसं व्यवस्थितही नाही राहिलं तरी आपली फुलगड होणार नाही शेतकरी मित्रांनो. त्याचा फायदा होईल आपल्या फवारणीचा. आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा 50 दिवसाचा आहे आणि वाढ खूप झालेली आहे, फूल कमी आहे, ओलावा भरपूर आहे, तर तुम्ही झेप फूल येण्यासाठी फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. झेप. तर अशा रीती जर आपण नियोजन केले नक्की आपल्याला फायदा होईल. आणि आपलं तर नियोजन आपण करूच. शेवट आहे निसर्गाचं वातावरण शेतकरी मित्रांनो, आणि वातावरण हे पोषक आहे. तर प्लॉट बघा माझा. प्लॉट कसा वाटला तुम्हाला? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तर शेतकरी मित्रांनो अजून कमेंट करता शेतकरी मित्रांनो, पाणी दिल्यानंतर हरभरा पिवळा पडलेला आहे, त्याला काही उपाय आहे का? तर पाणी दिल्यानंतर जर हरभरा पिवळा पडला असेल तर तुम्ही एक टिल्ट बुरशीनाशक फवारणी करू शकता. आणि त्याच्यासोबत खत 12-100 खत. कारण की या कालावधीमध्ये जर पिवळा पडला हरभरा तर फुलधारणा होणार नाही, वाढ होणार नाही. कारण की पिवळा हरभरा प्रकाश क्रिया कमी होते, वाढ रोखते. यासाठी आपल्याला त्याला टिल्ट बुरशीनाशक आणि 12-100 खत आणि हिसाबियान अशी जर फवारणी केली तर हरभरा जागेवर जातो. आणि जसजसं वयाने येऊन ओलावा कमी होईल त्यानेही हरभरा आपला हिरवा पडणार. कारण की पाणी जास्त झाल्याच्या कारणानं हरभरा पिवळा पडतो. एकाएकी मरणार नाही, फक्त पाणी साचलेलं नसलं पाहिजे, हरभरा जागेवर येतो. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं. तुम्ही तुमचं नियोजन सांगा, कशा पद्धतीनं तुम्ही फवारणी केलेली आहे. 30, 35, 40, 45, 50 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेले असेल त्या शेतकऱ्यांनी नक्की कमेंट करावी. बघा आता फुलाचा आकार वाढेल आपल्या. आणि चना तुम्हाला बघा, आता आज 47 दिवसाचा कालावधी आहे. आज आपला व्हिडिओ येणारच आहे ह्या 6:30ला. तर आजच्या डेटपासून तुम्ही हरभरा बघा आणि इथून 10 दिवसांनी हरभरा बघा, माझा व्हिडिओ येईलच. तर तेव्हा नक्की कमेंट करा. आता फुल नाही दिसत आहे बऱ्यापैकी, 1-2% फुल आहे आपल्या शेतामध्ये. नंतर इथून 10 दिवसानं म्हणजे 57, जेव्हा 57 दिवसाचा कालावधी राहील तर आपल्या हरभऱ्याला घाटे पण राहणार आणि फुलाची संख्या पण राहणार आणि वाढ पण याच्यापेक्षा जास्त राहणार शेतकरी मित्रांनो. कारण की 10 दिवसात पाणी दिल्यानंतर 8 ते 10 दिवसातच आपला सुया झाकलेला आहे बघा. कारण की 37-38 दिवसानंतरच आपण पाणी द्यायला सुरुवात केलं. इथे आता 47 दिवसाचा कालावधी आहे, तर 10 दिवस झालेले आहे. 10 दिवसात बघा किती ग्रोथ केलेली आहे आपल्या हरभऱ्यानी. तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला, ज्या शेतकऱ्यांना माहिती आवडली असेल नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.